साल 1856 महाराष्ट्रातलं एक साधारण गाव, जिकडे एक व्यक्ती येते, दिसायला संत पण बोलणं कठोर, चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज, आणि बघता बघता ते गाव सामान्य राहत नाही. ना त्या गावात कसला त्रास ना आजार पण शिल्लक राहत. ती आलेली व्यक्ती साक्षात देवाचं रूप होतं असं सांगतात. आणि भविष्यात ते सामान्य गाव जगप्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखलं जातं. मी गोष्ट करतोय मित्रांनो अक्कलकोटची, आणि त्या गावात आलेली ती व्यक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत का श्री स्वामी समर्थांना दैवी रूप मानलं जातं, त्यांचा इतिहास, त्यांचे चमत्कार, सर्व माहिती करून देऊ. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या, कारण असंच मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे गाव आज संपूर्ण भारतात श्रद्धा, चमत्कार आणि रहस्य यांचे प्रतीक मानले जाते. या गावाला ही ओळख मिळाली ती एका अद्भुत महापुरुषामुळे, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. अनेकांच्या मते ते संत होते, काहींना ते अवतार वाटतात, तर काही लोक त्यांना एक असामान्य आध्यात्मिक शक्ती मानतात. स्वामी समर्थ महाराजांचे जन्मस्थान, जन्मतारीख, जाप, कुटुंब किंवा मूळ नाव याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाहीये. त्यांनी स्वतःही कधीच या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला नाही. उलट जेव्हा कोणी त्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारायचं, तेव्हा ते अशा प्रश्नांकडे दुर्लक्ष करत किंवा स्पष्ट शब्दांमध्ये म्हणत की माणसाने स्वतःचा शोध घ्यावा, त्यांच्या मागे लागू नये. दत्त संप्रदायात स्वामी समर्थांना विशेष महत्त्व आहे. अनेक भक्त त्याला दत्तात्रेयांचा अवतार मानतात, तर काही जण श्रीपाद, श्रीवल्लभ यांची परंपरा पुढे नेणारे महापुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहतात. अंदाजे 1856च्या सुमारास स्वामी अक्कलकोटमध्ये आले असे मानले जाते. त्या काळात अक्कलकोट हे एक साधे मागासलेले गाव होते. दुष्काळ, आजार, अज्ञान आणि भीतीने ग्रासलेले लोक तिथे राहत होते. स्वामी समर्थांनी इथे आल्यानंतर कुठलाही मठ, आश्रम किंवा धार्मिक संस्था उभी केली नाही. ते कुठेही स्थिर राहत नसत. कधी झाडाखाली, कधी स्मशानात, कधी रस्त्याच्या कडेला, तर कधी थेट लोकांच्या दारात ते बसलेले दिसायचे. त्यांची जीवनशैली अत्यंत अनोखी होती आणि त्यामुळे लोकांना ते सामान्य माणूस नसल्याची जाणीव व्हायची. स्वामी समर्थांचा स्वभाव इतर संतांपेक्षा वेगळा होता. ते नेहमी गोड बोलत नसत, कधी कधी रागवत, शिव्या देत, लोकांना हकलून लावत. अनेकांना सुरुवातीला ते क्रूर किंवा विचित्र वाटायचे, पण त्यांच्या संपर्कात आलेले लोक नंतर सांगायचे की स्वामींचा राग द्वेषातून नव्हता, तर शुद्धीकरणासाठी होता. ज्या व्यक्तीला त्यांनी झिरकारले त्या व्यक्तीच्या आयुष्यात नंतर मोठा सकारात्मक बदल झाल्याची अनेक उदाहरणं सांगितली जातात. स्वामी समर्थांचे म्हणणे होते की ते भक्त घडवतात, लाड करत नाहीत. स्वामी समर्थांशी संबंधित सर्वात जास्त चर्चा केले जाणारे विषय म्हणजे त्यांचे चमत्कार. त्यांच्या काळात वैद्यकीय सुविधा अत्यंत मर्यादित होत्या. अनेक लोक कोढ, देवी, ताप, अंधत्व किंवा मानसिक आजारांनी त्रस्त होते. अशा वेळी लोक स्वामींकडे आशेने येत. अनेक कथांनुसार स्वामींनी कोणते औषध न देता किंवा भस्म, पाणी किंवा एक शब्द उच्चारून लोकांना बरे केले. काही लोकांनी तर असे सांगितले की स्वामींच्या नुसत्या दर्शनानेच त्यांचा आजार कमी झाला. या घटनेला वैज्ञानिक पुरावे नसले तरी त्या काळातील लोकांसाठी ते अनुभव वास्तव होते. स्वामी समर्थांबाबत सांगितली जाणारी एक अत्यंत वादग्रस्त पण प्रसिद्ध कथा म्हणजे मृत व्यक्ती जिवंत झाल्याचा दावा. काही लोककथांनुसार एका भक्ताचा मृत्यू झाला होता आणि त्याचे शरीर पूर्णपणे निष्प्राण झाले होते. स्वामी समर्थ तिथे आले, त्यांनी त्या शरीरावर पाय ठेवला आणि अजून त्याचे काम संपलेले नाही असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने श्वास घेतला असे सांगितले जाते. ही घटना ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झालेली नाही, पण आजही अक्कलकोट परिसरात ही कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते. श्री स्वामी समर्थांचा निसर्ग आणि प्राण्यांशी असलेला संबंधही अनेकांना अचंबित करणारा आहे. लोक सांगतात की स्वामी जंगलातून फिरताना वाघ, सिंह किंवा साप यांसारखे प्राणी त्यांच्या आसपास असूनही ते शांत राहत. काही कथांमध्ये तर वाघ स्वामींच्या जवळ येऊन बसायचा, जणू तो त्यांचा शिष्य आहे असे वर्णन येते. या गोष्टींमुळे
लोक स्वामींना केवळ मानव न मानता दैवी शक्तीचे प्रतीक मानू लागले. स्वामी समर्थ भविष्य सांगत असत असेही अनेक भक्तांचे म्हणणे आहे. लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना जसे लग्न, अपत्य, नोकरी, संकट किंवा मृत्यू याबद्दल ते आधी सूचक शब्दात सांगायचे. अनेक भक्तांचा दावा आहे की ते शब्द पुढे अक्षरशः खरे ठरले. काही लोकांच्या मते हे योगायोग असू शकतात, तर काहींसाठी ही दैवी दृष्टी होती. स्वामी समर्थांच्या आयुष्यातील आणखी एक रहस्यमय पैलू म्हणजे त्यांचे अचानक अदृश्य होणे. अनेक लोकांनी असा अनुभव सांगितला आहे की स्वामी एका क्षणी त्यांच्या समोर होते आणि काही क्षणातच पूर्णपणे गायब झाले. त्या काळात याचे कोणतेच स्पष्टीकरण नव्हते. आजच्या आधुनिक भाषेत काही लोक याला वेळ आकाशाशी संबंधित भूमिघटना म्हणतात, तर भक्त याला स्वामींची अलौकिक शक्ती मानतात. स्त्रियांसंबंधी स्वामी अत्यंत शिस्तप्रिय होते. ते स्त्रियांशी अनावश्यक संवाद टाळत, पण त्याच वेळी त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कठोर भूमिका घेत. काही कथांनुसार त्यांनी अत्याचारग्रस्त स्त्रियांना संरक्षण दिले, विधवांना आधार दिला आणि गरीब महिलांच्या कुटुंबांना मदत केली. त्यांचा कठोरपणा हा शिस्तीसाठी होता, तिरस्कारासाठी नव्हे, असे वक्ता म्हणतात. स्वामींचे उपदेश अत्यंत साधे पण खोल अर्थ असलेले होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, जे होईल ते चांगल्यासाठी, किंवा मी आहे, काळजी करू नकोस. ही वाक्य आजही लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. या शब्दांमध्ये तत्वज्ञानापेक्षा धीर आणि विश्वास अधिक आहे. 1878 साली स्वामी समर्थांनी देहत्याग केला असे मानले जाते, पण अनेक भक्तांच्या मते त्यांनी समाधी घेतली नाही, तर देह बदलला. आजही अक्कलकोटमध्ये जाणारे लोक सांगतात की तिथे गेल्यावर वेगळी शांती आणि ऊर्जा जाणवते. आजार बरे होणे, संकटातून मार्ग सापडणे किंवा मनाला समाधान मिळणे असे अनुभव लोक सांगतात. स्वामींचे चमत्कार विज्ञान सिद्ध करू शकत नाही, पण ते पूर्णपणे नाकारूही शकत नाही. हा विषय श्रद्धा, अनुभव आणि वैयक्तिक विश्वास यांच्याशी जोडलेला आहे. काही लोकांसाठी स्वामी समर्थ म्हणजे एक महान संत, काहीसाठी ते अवतार, तर काहीसाठी एक ऐतिहासिक रहस्यमयी व्यक्तिमत्व आहे. शेवटी एवढेच म्हणता येईल की अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांनी लाखो लोकांच्या आयुष्यावर खोल प्रभाव टाकला. त्यांनी दिलेला धीर, विश्वास आणि आत्मबळ आजही लोकांना मार्ग दाखवतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, आणि तुमचीही स्वामींवर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ नक्कीच सर्वांना शेअर करा. सोबतच व्हिडिओच्या प्री अपडेट्ससाठी खाली दिलेल्या जॉईन बटनवर क्लिक करून तुम्ही चॅनलचे प्राईम मेंबर बनू शकता. मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.